तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रायगड. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांतर मंजूर असलेली जी पदे आहेत, तर ती कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी महिला. तर यासाठी इथं 2 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं BAMS किंवा BUMS लागेल आणि MCI रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे, तर ते तुम्हाला इथं 28,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी पुरुष. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला BAMS किंवा BUMS इथे लागणार आहे आणि MCI रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि वेतन पण तुम्हाला इथं 28,000 राहणार आहे. त्यानंतरचे पद आहे औषध निर्माता. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला B फार्म किंवा D फार्म लागेल आणि 1 वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव लागणार आहे कामाचा आणि वेतन तुम्हाला इथं 17,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑडिओलॉजिस्ट. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला ऑडिओलॉजीची डिग्री लागेल आणि 2 वर्षाचा अनुभव लागेल आणि जे वेतन आहे, तर ते तुम्हाला इथं 25,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑप्टोमेट्रिस्ट. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला BSc इन ऑप्टोमेट्री लागेल आणि 2 वर्षाचा अनुभव लागेल तुम्हाला आणि जे वेतन आहे, तर ते तुम्हाला इथे 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेंटल टेक्निशियन. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स लागणार आहे. प्लस तुम्हाला इथं डेंटल टेक्निशियनचा डिप्लोमा लागेल आणि तुम्हाला इथं स्टेट डेंटल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन लागेल आणि 2 वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव लागणार आहे आणि जे वेतन आहे, तर ते तुम्हाला इथं 17,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकॉलॉजिस्ट. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MA सायकॉलॉजी लागेल आणि 3 वर्षाचा अनुभव लागेल तुम्हाला आणि जे वेतन आहे, तर ते तुम्हाला इथं 30,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे EMS समन्वयक. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MSW किंवा MA इन सोशल सायन्स लागेल आणि जे वेतन आहे, तर तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत आहे आणि राखीव प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. तसेच परिचारिका, तंत्रज्ञ, अधिपरिचारिका व समुपदेशक या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 65 वर्षापर्यंत आहे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी इथं 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. त्यानंतर या पदांसाठी जी तुमची निवड प्रक्रिया आहे, तर ती इथं कशाप्रकारे होणार आहे, तर तुमची जी निवड आहे, तर ती इथं गुणांकन पद्धतीने होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी 50 गुण, तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे. तर प्राप्त झालेल्या अर्जांवरून गुणांकन मेरिट लिस्ट इथं तयार करण्यात येईल आणि सदर मेरिट लिस्ट इथं जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं लावण्यात येईल आणि याबाबत जर उमेदवारांना काही आक्षेप असतील, तर ते त्यांनी इथं 2 दिवसाच्या मुदतीमध्ये सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत, तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनाची असून त्यांचा जो कालावधी आहे, तर तो इथं 29/6/2025 पर्यंत इथं राहणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर तुमची इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर ही लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पण तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहे. त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे जसे 10वी-12वीचे प्रमाणपत्र, तसेच शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच जातीचे प्रमाणपत्र, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला जे परीक्षा शुल्क आहे, तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे आणि मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी रायगड HR या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत, तर ते इथं 20/9/2024 पर्यंत पाठवायचे आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये आणि अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे, तर तो इथं दिलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, 2रा मजला, रूम नंबर 214, जिल्हा रुग्णालय, अलिबाग. तर या कार्यालयामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष किंवा पोस्टाने तुमचे जे अर्ज आहेत, तर ते इथं सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.